मंडळी, नुकताच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलीस विभागाने संपूर्ण महाराष्ट्रभर पोलीस भरती संदर्भात एक जी आर प्रसिद्ध केला आहे। त्या जी आर नुसार महाराष्ट्रात लवकरच 17,500 पदांवर पोलीस भरती होणार असल्याचं कळतंय। मंडळी, तसं कोरोनाचं संकट टळल्यापासून महाराष्ट्रातली लाखो पोरं अशा प्रकारच्या मोठ्या भरतीची वाट पाहतच होते। कारण मोदी सरकारने लागू केलेल्या अग्निपथ योजनेनंतर अनेकांचा सैन्य भरतीपेक्षा पोलीस भरतीकडचा कल वाढला होता। अनेक जण पोलिसात जाण्यासाठी दिवस रात्र तयारी करायला लागले होते, पण बराच काळ भरती निघत नसल्यामुळे अनेकांचा मूड हाफ झाला होता। पण आता भरतीची घोषणा झाल्यामुळे पुन्हा एकदा पोरांमध्ये अंगावर वर्दी चढवण्याचं स्वप्न जिवंत झालंय। पण मंडळी, पोलिसात भरती होणं जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही। अभ्यास आणि फिजिकल फिटनेस या दोन्ही गोष्टींचा समतोल साधून प्रॅक्टिस केलं तरच पोलीस भरतीत यश मिळू शकतं, असा अनुभवी तरुणांचा दावा आहे। त्यामुळे आता ही पोलीस भरतीची प्रक्रिया नेमकी असते कशी, त्यासाठीची लेखी परीक्षा क्रॅक करण्यासाठी कसा अभ्यास केला पाहिजे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असतोय, फिजिकल ट्रेनिंग कसं आणि कुठे घेतलं पाहिजे, रनिंग किती केलं पाहिजे, हे सगळंच आपण इन डिटेलमध्ये समजावून घेऊयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच फार आहे। तर बघा मंडळी, व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर तुमच्या कानावर एक गोष्ट घालणं मला जरा जास्त गरजेचं वाटतंय। तर बघा, तुम्ही जर भरती करायचं जरा जास्त मनावर घेतलं असेल तर महाराष्ट्रातली सगळ्यात बेस्ट आणि शूरवीरांचा जिल्हा अशी ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यातल्या सुप्रसिद्ध अशी राजे करियर अकॅडमी या आगामी भरतीसाठी सज्ज आहे। तिथं तुम्ही ॲडमिशन घेतलंच पाहिजे। आता त्याचं कारण काय, तर या अकॅडमीमध्ये फिजिकल आणि रिटर्न अशा दोन्ही प्रकारची अगदी व्यवस्थित आणि चोख तयारी करून घेतली जाते। त्यातही अकॅडमीचा 10 एकरचा मोठा परिसर आहे। त्यामध्ये ग्राउंड, 1600 मीटरचा ट्रॅक, पुलअप बार यासारख्या सगळ्या सुविधा आहेत। यासोबतच प्रशस्त लायब्ररी आणि वाचन कक्ष सुद्धा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकॅडमीकडे प्रशिक्षण देण्याचा तब्बल 27 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे, जो सहसा कोणाकडे नसतोय। आणि हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य या अकॅडमीने याआधीही घडवलेलं आहे। त्यामुळे भरतीपूर्व प्रशिक्षण घ्यायचं असेल तर सातारा जवळच्या डबेवाडीतल्या राजे करियर अकॅडमीमध्ये लवकरात लवकर जाऊन प्रवेश घ्या। अर्थात त्यासाठी इथं खाली दिलेला जो संपर्क आहे त्यावर पटापट फोन करून तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून घ्या। आता आपण आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा मंडळी, पोलीस भरतीच्या प्रक्रियेत पोरांना पडणारा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पोलीस भरतीसाठी लागणारी पात्रता काय, भरतीचा अर्ज कसा आणि कुठे भरायचा, कुठल्या जिल्ह्यातून भरायचा। कारण मित्रांनो, बऱ्याचदा जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या जागा दिलेल्या असतात। अर्थात प्रश्न झाले, आता आपण उत्तराकडे येऊया। तर बघा, पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी 12वी पास झालेला कोणताही विद्यार्थी अर्ज करू शकतो। वयाची अट ही खुल्या गटासाठी 18 ते 28 इतकी असते, तर कास्टसाठी ते 18 ते 33 इतकी असते। महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंबंधीची माहिती दिलेली असते। सदर पोलीस भरतीचे फॉर्म हे सुद्धा www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर तुम्ही जाऊन भरू शकता। आता पोलीस भरती ही साधारण 2 टप्प्यात घेतली जाते। त्यामध्ये फिजिकल आणि लेखी परीक्षांचा समावेश असतो। बऱ्याच काळापासून सैन्य भरती असो वा पोलीस भरती, आधी फिजिकल आणि नंतर लेखी परीक्षा असा फॉर्मॅट होता। पण कोरोना येऊन गेल्यानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया थोडी चेंज झाली। म्हणजे आधी लेखी आणि नंतर फिजिकल अशा स्वरूपाच्या 2 भरत्या झाल्या। पण मागच्या वर्षी पुन्हा एकदा आधी फिजिकल आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात आली। म्हणजे यावर्षी ही तशीच भरती प्रक्रिया पार पडणार आहे। म्हणजे पहिलं फिजिकल होईल आणि त्यानंतर मग लेखी परीक्षा। पुढे शारीरिक चाचणीनंतर लेखी आणि फिजिकलचं एकत्रित मेरिट लावून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल। पण मंडळी, पोलीस भरतीची तयारी करताना पोरांना लेखी आणि फिजिकल या दोन्हीची एकसाथ तयारी करावी लागते। आता जर आपण शारीरिक योग्यतेबाबत बोललो तर पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी मुलांची उंची 165 सेमी तर मुलींची 155 सेमी असावी लागते। बाकी जर मुलींना ड्रायव्हर पदासाठी अप्लाय करायचं असेल तर मग त्यांची उंची किमान 158 सेंटीमीटर इतकी असायला हवी। यात 10वी, 12वी किंवा पदवी म्हणजे जे काही तुमचं शिक्षण असेल त्याचं गुणपत्रक, बोर्ड सर्टिफिकेट किंवा डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे। त्यासोबतच शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच LC, शिकत असाल तर बोनाफाईड प्रमाणपत्र, वय आणि अधिवास प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र, त्यासोबतच नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र अशा काही कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला करावी लागते। त्या प्रत्येक कागदपत्रावर तुमची जन्मतारीख आणि तुमचं नाव सगळीकडे सारखं आहे का याचीही खातरजमा प्रत्येकाने करावी। त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र, खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरता 30% आरक्षणाच्या सवलतींसाठी प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, खेळाडू असाल तर विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेलं खेळाडू प्रमाणपत्र, होमगार्ड असाल तर त्याचं प्रमाणपत्र, त्याचबरोबर पोलीस पाल्य असाल तर त्याचं प्रमाणपत्र, माजी सैनिक उमेदवारांचं डिस्चार्ज कार्ड आणि ओळखपत्र, यासोबतच आधार कार्ड,
पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा विवाहित स्त्री असाल तर लग्नानंतर बदललेल्या नावाची गॅझेट कॉपी असणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुमच्यापैकी कोणी ड्रायव्हर पदासाठी फॉर्म भरणार असेल तर त्यांच्याकडे हलकं वाहन चालवण्याचा TR परवाना असायलाच पाहिजे। त्यामुळे ही सगळी कागदपत्र तुमच्याकडे आहेत का त्याची खातरजमा करूनच अप्लाय करा। आता यातली बरीच सर्टिफिकेट खुल्या वर्गातल्या पोरांसाठी नसतात आणि त्याची कल्पना तुम्हाला फॉर्म भरताना येईल। आता त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे फॉर्म कुठल्या जिल्ह्यातून भरायचा। आता काय पोरांचं म्हणणं असतं जिकडे जागा जास्त आहेत तिकडे भरूयात, पण कधी कधी काय होतं हा असा विचार सगळेच कॅन्डिडेट करत असतात। त्यामुळे बऱ्यापैकी सर्वच जिल्ह्यात हजारो उमेदवारांचे फॉर्म येतात। त्यामुळे जिल्हा कोणता या भानगडीत न पडता तुम्ही अभ्यास आणि फिजिकलवर जास्तीत जास्त लक्ष देऊन जास्तीत जास्त मार्क मिळवून टॉपला राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे। जर अगदीच तुमची इच्छा असेल तर ट्रॅव्हलिंगसाठी जो जिल्हा जवळ आहे आणि जिथं जागासुद्धा जास्त आहेत त्याला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता। आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेचं म्हणाल तर टोटल 100 गुणांचा पेपर असतोय। कॉन्स्टेबल पदासाठी मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान असे प्रत्येकी 25 गुणांचे 4 विषय असतात। ड्रायव्हर पदासाठी फक्त वाहतुकीचा एक वेगळा अतिरिक्त विषय असतोय। आता त्या सगळ्या विषयांचा अभ्यास करून तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता। जर लेखी परीक्षेच्या दृष्टीने पहिला अभ्यासक्रम असतो तो म्हणजे मराठीचा। मराठीमध्ये व्याकरणावर जास्त भर असतो, त्यामुळे तुम्ही व्याकरणाचा अभ्यास करणं गरजेचं आहे। तसंच प्रसिद्ध पुस्तके, त्यांचे लेखक, त्यांची माहिती ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर गणित विषयाबद्दल बोलायचं झाल्यास तुम्ही 5वी ते 10वी या माध्यमिक वर्गात जे गणित शिकलाय त्याच आधारावरील गणित तुम्हाला परीक्षेत विचारली जातात। म्हणजे संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, मसावी, लसावी, दशांश अपूर्णांक, वर्गमूळ, घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ, काम, वेग, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, नफा तोटा, वयातला अंतर, बेरीज वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, सरासरी, शेकडेवारी, भूमितीतील संकल्पना, परिमाण इत्यादी प्रकारची गणितं तुम्हाला तिथे विचारली जातात। गणित विषयाची मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला अत्यंत सरावाची गरज आहे। त्यानंतर आहे बुद्धिमत्ता विषयाचा अभ्यासक्रम। 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेत जे बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न असायचे तशाच काहीशा स्वरूपाचा अभ्यासक्रम पोलीस भरतीला सुद्धा असतोय। योग्य सरावाने तुम्ही तो अभ्यास कव्हर करू शकता। त्यामध्ये साधारण क्रमबद्ध मालिका, संख्या संचातील अंक शोधणं, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यांमधील अंक शोधणं, वेन आकृती, कालमापन, दिनदर्शिका, रांगेवरील आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणं, विधान व अनुमान, आकृतीच्या आरशातील प्रतिमा ओळखणं, आकृतीची पाण्यातील प्रतिबिंब ओळखणं, दिशा व अंतर, घड्याळ, नातेसंबंधांची ओळख, निरीक्षण आणि आकलन असा अभ्यासक्रम असतोय। आता सर्वात शेवटचा विषय असतोय सामान्य ज्ञान। यासाठी तुमचं चालू घडामोडीवर लक्ष असणं गरजेचं आहे। त्यापैकी बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाठ सुद्धा कराव्या लागतील। त्यामध्ये इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती व तंत्रज्ञान, संगणकाशी संबंधित प्रश्न आणि इतर जनरल टॉपिक असा साधारण अभ्यासक्रम असतोय। आता लेखी परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला एक फॉर्म्युला फॉलो करायचा आहे आणि तो म्हणजे प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस। गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांचा तर तुम्ही रोजच्या रोज किमान 2 तास तरी सराव करायला हवा। मराठी आणि सामान्य ज्ञान याचाही रोज न चुकता नियमित अभ्यास करायला हवा। भरतीच्या 1 ते 1.5 महिन्याआधी अभ्यासाचं एक ठराविक वेळापत्रक बनवून अभ्यास करा। म्हणजे कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा याचं नियोजन करा। अशा रीतीने तुम्ही लेखी परीक्षा सहज पार करू शकता। आता लेखी परीक्षेनंतर असतं ते म्हणजे फिजिकल। मैदानी परीक्षेसाठी गुण असतात 50। मैदानी चाचणीमध्ये मुलांच्या छातीपासून पळण्याच्या क्षमतेपर्यंत सगळं तपासलं जातं। मुलांसाठी 79 सेमी नॉर्मल तर फुगून त्यापेक्षा 5 सेमी अधिक छाती भरली पाहिजे असा नियम आहे। उंचीबद्दल आपण आधी बोललोच। आता रनिंगबद्दल सांगायचं म्हणजे उमेदवाराला 1600 मीटर अंतर ठराविक वेळेत पूर्ण करावं लागतं। त्यासाठी गुण आहेत 20। आता पैकीच्या पैकी मार्क्स पाहिजे असतील तर 5 मिनिटं 10 सेकंदात तुम्हाला हे अंतर पार करावं लागतंय। त्यासाठी रोजच्या रोज सराव गरजेचा आहे। त्यातही टायमिंग काढून पळलं पाहिजे। त्यानंतर तुम्हाला 100 मीटर अंतर पळावं लागतं ज्यासाठी 15 मार्क्स असतात। जर 11.50 सेकंदात 100 मीटर अंतर तुम्ही पार केलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी म्हणजेच 15 गुण मिळणार आहेत। त्यानंतर गोळाफेकसाठी 15 मार्क्स असणार आहेत। जर 8.50 मीटरपेक्षा तुम्ही जास्त गोळा टाकला तरच तुम्हाला पैकीच्या पैकी 15 मार्क्स भेटतील। मुलींसाठी 800 मीटर रनिंग असतंय। 2 मिनिट 50 सेकंदात अंतर पार केलं की पैकीच्या पैकी 20 गुण मिळणार। तर 100 मीटरसाठी 14 सेकंदांची वेळ असेल, त्यासाठी पैकीच्या पैकी 15 गुण मिळतील। मुलींनी 6 मीटरपेक्षा लांब गोळा टाकला तर त्यांना पैकीच्या पैकी 15 गुण मिळतील। जर 6 मीटरपेक्षा मागं पडला तर अंतरानुसार मार्क्स मायनस होतात। अशा पद्धतीनं फिजिकल टेस्ट पार पडते।
फिजिकलच्या वेळीच तुमचे डॉक्युमेंटसुद्धा चेक केले जातात। आता त्यानंतर पुढची गोष्ट सांगायची तर पोलीस विभागामध्ये बॅट्समन पदासाठी देखील भरती आहे। सोबतच नागपूरमधील काटोल इथं महिला राखीव पोलीस दलासाठी सुद्धा या भरतीत जागा आहेत। पण एकूणच मित्रांनो, अभ्यास आणि फिजिकल हे दोन्हीही तुम्हाला मॅनेज करता यायला पाहिजे, कारण पोलिसात भरती होण्यासाठी इतर कुठला शॉर्टकट नाही। आता या व्यतिरिक्त पोलीस भरतीसाठी कोणती पुस्तकं वापरायची याची लिस्ट सुद्धा आम्ही तुम्हाला स्क्रीनवर देतोय। याचाही स्क्रीनशॉट तुम्ही मारून घेऊ शकता। बाकी तुमची मेहनत कामाला आली तर तुम्हाला तुमच्या वर्दीपासून कोणीच लांब ठेवू शकत नाही। असो, येणाऱ्या भरतीमध्ये पोलीस होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या माझ्या तमाम भावांना आणि बहिणींना विशेष उभारी टीमकडून खूप खूप शुभेच्छा आहेत। बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। तसंच आम्ही अशा प्रकारे अजून कोणत्या करिअरबद्दल डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला पाहिजे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तो आपल्या पोलीस होऊ इच्छिणाऱ्या भावा बहिणींना जरूर शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल अर्थात व्हिडिओला लाईक देखील करा। सोबतच आपल्या विशेष वारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।